बऱ्याचदा काय होतं, की उपवास असतो ना, तेव्हा लहान मुलं त्यांना वेगवेगळे पदार्थ खायला मिळावेत म्हणून उपवास पकडतात. तर या वेगवेगळ्या पदार्थांमध्ये तो बटाट्याचा चिवडा, हा तर लहान मुलांना त्याचबरोबर मोठ्या माणसांना खूप आवडतो. चला तर मग बटाट्याचा चिवडा घरच्या घरी कसा बनवायचा हे आपण पाहूया. नमस्कार, मी सविता स्वाद किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते. बटाट्याचा चिवडा बनवण्यासाठी मी ते इंदोरी बटाटा घेतलेला आहे. 1 किलो बटाटा घेतलेला आहे. इंदोरी बटाटा असतो त्याची साल अशी पातळ असते आणि ती पटकन सहज आपण नखाने काढली तर निघते. बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे. आता या बटाट्याची आपल्याला साल काढून घ्यायची आणि आता सध्या मार्च आणि फेब्रुवारीमध्ये इंदोरी बटाटे बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. बटाट्यांची सर्व इथे साल काढून झालेली आहे. आता हा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा. बटाटा किसताना मोठ्या बाजूने किसून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने म्हणजे किसही व्यवस्थित होतो. आता हा बटाटा आपण उभा न धरता असा आडवा धरायचा आणि खालच्या बाजूने बटाटा किसत जायचा. उचलून वरती घेऊन पुन्हा किसायचं. डायरेक्ट असा वरती घ्यायचा नाही. अशा पद्धतीने किस केला तर काय होतं, लांबसडक किस होतो. आता हे पहा, किस करून झाल्यानंतर तो पाण्यात घालून ठेवायचा म्हणजे लालसर किंवा काळा पडणार नाही. आणि हा किस आपल्याला 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवायचं म्हणजे जोपर्यंत असं नितळ पाणी निघत नाही तोपर्यंत आपल्याला बटाट्याचा किस स्वच्छ धुवायचा. किस स्वच्छ धुतल्यानंतर आता आपल्याला एका कॉटनच्या कपड्यावरती हा किस काढून घ्यायचा, पिळून घ्यायचा हलक्या हाताने आणि असा 4 ते 5 मिनिटं असं पसरून ठेवायचा. बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असल्यामुळे आपल्याला किस हा 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा लागतो. नाहीतर आपला चिवडा हा लाल होतो. आता किस आपण चांगला पसरून घेऊयात. 4 ते 5 मिनिटं फक्त आपल्याला रूम टेम्परेचरला सुकवायचं. 4 ते 5 मिनिटं झाल्यानंतर कढई तापत ठेवते आणि यामध्ये मी शेंगदाणा तेल घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतंही तेल वापरू शकता. पण उपवासाचा चिवडा बनवायचा होता म्हणून मी इथे शेंगदाणा तेलाचा वापर केला आहे. सुरुवातीला जेव्हा आपण किस टाकतो, तेव्हा तेलाचं टेम्परेचर हे किस आपण घातल्यामुळे थोडंसं कमी होतं. म्हणून सुरुवातीला फक्त किस टाकताना गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आणि लगेच किस टाकल्या-टाकल्या आपल्याला झाऱ्याचा वापर करायचा नाहीये. आणि त्याचबरोबर मीडियम गॅसवरतीच आपल्याला किंवा मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हा किस तळून घ्यायचा आहे. असं काटेरी चमच्याच्या साहाय्याने मला खूप सोपं गेलं. किस असा तळून घेण्यासाठी बऱ्यापैकी छान मदत झालेली आहे. म्हणजे किस हलवायलाही मला या चमच्याच्या साहाय्याने खूप मदत झाली आणि तो मोकळाही व्यवस्थित झाला. अशा पद्धतीने किस आपल्याला तळून घ्यायचा. एक बॅच सुरुवातीला तळण्यासाठी मला 2 ते 3 मिनिटं लागली. त्याचबरोबर मी गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवली होती. आता हा जो बटाट्याचा आपल्याला चिवडा बनवायचा आहे, तो काही ठिकाणी गोड आवडतो किंवा काही ठिकाणी तिखट आवडला जातो. तर तो गोड कसा बनवायचा किंवा तिखट कसा बनवायचा हे मी तुम्हाला पुढे दाखवते. एकसारखं असा काटेरी चमच्याच्या साहाय्याने मी हा किस हलवून घेते आणि जेव्हा आपला हा किस असा तयार होतो, तेव्हा त्याचे बुडबुडे कमी होतात आणि त्याचबरोबर आपल्याला जाणवतं, की तो आता कुरकुरीत झालेला आहे. त्यामुळे अतिशय साधी सोपी रेसिपी आहे. आता येणाऱ्या महाशिवरात्रीला तुम्ही अवश्य घरी बनवून पहा. तेल हातावरती उडणार नाही याचीही काळजी घ्यायची. कारण की जेव्हा आपण कोणताही तेलाचा पदार्थ तळतो, त्यावेळेला आजूबाजूला पाण्याचा कुठे त्याच्यामध्ये पाणी पडू नये याची नेहमीच काळजी घ्यावी. आता इथे पाहू शकता तुम्ही आपला किस मला चांगला कुरकुरीत झालेला आहे जाणवतोय. तर मी हा झाराच्या साहाय्याने किस काढून एका भांड्यामध्ये ठेवते. सगळं तेल निथळून घ्यायचं. आता पूर्ण आपण किस काढून घेऊया. अशा पद्धतीने जेवढा आपला हा बटाट्याचा किस आहे, तो आपल्याला तळून घ्यायचा आहे. एका बॅचसाठी मी पुन्हा सांगते तुम्हाला 2 ते 3 मिनिटं लागतात. मीडियम गॅसवरती हा किस आपल्याला तळून घ्यायचा आहे. लो गॅसवरती तळला की तो तेलकट होणार आणि हाय गॅसवरती तळला की तो जळला जाणार. हे पहा किती कुरकुरीत झालेला आहे. आवाजावरूनच जाणवतं. कढीपत्ता घेतलेला आहे. तुमच्याकडे जर उपवासाला चालत असेल तर घ्या.
शेंगदाणे आणि हिरवी मिरची. शेंगदाणे आपल्याला मस्त कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचे. हे थोडंसं कढईतलं तेल कमी केलं आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत शेंगदाणे तळून घ्यायचे, म्हणजे आपला चिवडा आहे हा लूज पडणार नाही. शेंगदाणे जे असे फुटेपर्यंत थोडंसं शेंगदाण्यालाच फक्त मी मीठ घालते, बाकी चिवड्याला मी नंतर घालणार आहे. चांगली साल सुटेपर्यंत हे शेंगदाणे किंवा उकलेपर्यंत चांगले असे कुरकुरीत तळून घ्यायचे. शेंगदाणे तळून झालेले आहेत, एका प्लेटमध्ये काढून घेते. हिरव्या मिरच्या तुम्ही मध्ये चिरून घातल्या तरी चालेल. मी ते जवळपास 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, पण या खूप कमी तिखट आहेत. तुम्ही जर तिखटवाल्या घेतल्या, ज्या जास्त गडद हिरव्या रंगाच्या असतात, तर त्या तुम्ही कमी घ्या. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त घालू शकता. मिरची तेलात टाकली की ती उडते, त्यामुळे थोडंसं जपून इथे आपल्याला मिरची तळून घ्यायची. अशा पद्धतीने आपण एकसारखं हलवती मिरची तळून घेऊया. तुम्ही हवं तर मिरचीचे छोटे छोटे तुकडेही करून घेऊ शकता. मिरच्यांनाही चांगली थोडीशी चव येण्यासाठी परत चिमूटभर इथे मी मीठ घातलेलं आहे. हिरवी मिरची आपली इथे चांगली कुरकुरीत झालेली आहे. शक्यतो तरी हिरव्या मिरचीला जर तुम्ही मध्ये चीर पाडली तर ती लवकर कुरकुरीत होते, पण सर्व बिया ह्या तेलामध्ये पसरल्या जातात, म्हणून मी इथे मध्ये चीर पाडलेली नाही. मिरची तळून झाल्यानंतर मिरची एका भांड्यामध्ये काढून घ्यायची. आता कढीपत्ता तळून घेते मी. कढीपत्ता स्वच्छ धुवून सुकवला होता. कढीपत्ताही चांगला कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा. आपण जो उपवासाचा चिवडा बनवतो त्याला ह्या कढीपत्ता जेव्हा आपण टाकतो त्याची चव खूप छान लागते. पण बऱ्याच ठिकाणी कढीपत्ता हा उपवासाला चालत नाही, काही ठिकाणी चालतो. ज्यांच्याकडे चालत असेल त्यांनी टाका, ज्यांच्याकडे नसेल चालत त्यांनी नाही टाकलं तरी चालेल. तुम्हाला हवं तर तुम्ही काजू बदाम तेही तळून घालू शकता तुमच्या आवडीनुसार. पण काजू बदाम हे शक्यतो तरी सगळ्यांना सहज उपलब्ध होत नाही, म्हणून मी फक्त इथे शेंगदाणे, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घातलाय. हे पहा, कढीपत्ता इतकासा कुरकुरीत झाला पाहिजे, म्हणजे आपला चिवडा हा लूज पडणार नाही. आता एक छोटंसं आपल्याला फक्त मी इथे अर्धा चमचा साखर घेतलेली आहे. घरामध्ये जास्त गोड आवडत नाही, चिवडा तर अजिबात गोड आवडत नाही, पण थोडीशी चव येण्यासाठी अर्धा चमचा साखर आणि 1 चमचा मीठ घेतलेला आहे. मिक्सरला चांगलं बारीक वाटून घ्यायचं. असं केलं तर काय होतं की दोन्हींचीही चव एक समान होते आणि हे जे आपण मिश्रण बनवून घेतलेले आहे ते या चिवड्यामध्ये घातलं तर ते डायरेक्ट तळाशी बसत नाही, ते संपूर्ण चिवड्याला लागलं जातं. पण त्याआधी आपण हे शेंगदाणे, हिरवी मिरची आणि कढीपत्ता जे तळून घेतलेलं आहे ते घालूया. आणि आता आपण साखर आणि मीठ घालूयात. मीठ जरा बेतानेच घालायचं. जर चुकून आपल्याकडून जर जास्त झालं तर ते कमी करता येत नाही. कमी झालं तर आपण थोडंसं आणखी वाढवूही शकतो, कारण की असे जे तळणीचे पदार्थ असतात त्यांना मीठ हे कमी लागतं, हे नेहमी तुम्ही लक्षात ठेवा. इथे आपला उपवासाचा चिवडा तयार झालेला आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या स्वाद किचन या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपी बरोबर. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.